अजितदादांना जो काही गुलाबी होण्याचा ज्याने कोणी सल्ला दिलाय त्यांनी तो फक्त अजितदादांनाच दिलाय, कारण आम्हाला तटकरे गुलाबी कुर्त्यात दिसत नाहीत, भुजबळ गुलाबी मफलरमध्ये दिसत नाहीत, प्रफुल्ल पटेल गुलाबी कुर्त्यात दिसत नाही. फक्त अजितदादांनाच सांगितलंय की तुम्ही ते मनावरच घेत नाही. याचं उत्तर दिलं पाहिजे असं कसं? सगळ्यात प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत असं कुठं आहे? बरोबर, हे बोललं त्याच्यात आलं सगळं. दादांनी ऍक्सेप्ट कसा केला हा सगळ्यांना प्रश्न आहे खरं तर. दादा येतील आता आज तक मध्ये चावडीवरती. आता दुसरा प्रश्न होता की रायगड जिल्ह्यामध्ये एक श्रीवर्धन सोडला, कारण तो आदिती तटकरे यांचा मतदारसंघ आहे. पण जे काही आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून शिंदे गटामध्ये तुम्ही आता म्हणताय हम साथ साथ आहे वगैरे, पण काय त्यांना पालकमंत्री पद मिळवण्यासाठी झालं होतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ते सगळ्यांसमोर आलं होतं. या रायगड जिल्ह्यामध्ये एक श्रीवर्धन मतदारसंघ सोडला तर राष्ट्रवादीचं एकही तिथे हे नाही आहे. आता या निवडणुकीमध्ये आदिती तटकरेंना या सगळ्या गोष्टींचा फटका पडणार नाही का? तर तुम्ही कसं त्याच्याकडे बघताय? कारण शिंदे गटातनं दोन्ही साईडने आमदार आहेत, ते काय फार चांगलं बोलत नाहीत तिथे. नाही, एक असं आहे की आदिती तटकरेच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आता आम्ही एकत्रित असल्यामुळे किंवा मग लोकसभेला सुद्धा त्याचा परिणाम पाहायला मिळाला असता. त्यामुळे तसं काय फारसं राजकारणामध्ये ह्या सगळ्या इतक्या झपाट्याने बदललं गेलं 19 पासून की त्या बदलत्या समीकरणाचा आता लोकांनी हे पाहिलेलं आहे. पण अगेन्स्ट ऑल ऑड्स, कारण ज्या वेळेला आत्ता पण लढत आलो श्रीवर्धनमध्ये किंवा माझी संबंध राजकीय जीवनातली लढत नेहमी शिवसेनेबरोबर झाली. म्हणजे 92 साली 85ला मी पहिल्यांदा लढलो, म्हणजे 40 years पास्ट. त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षही होता, पण त्यावेळेला शिवसेनेची नुकतीच सुरुवात झाली होती किंवा त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका शिवसेनेवरती झाल्या. त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये ती लढत ही तशीच होत गेली. चहू बाजूने लढलाय, चहू बाजून लढलं, काँग्रेस असं सगळ्याच बाजूंनी लढायला लागला, तर त्याला काय, इट इज ऑब्वियस त्या वेळच्या परिस्थितीनुसार लढत गेलो, पण यश मिळत गेलं. पण तुम्ही सांगताय तसं आदिती तटकरे काय महायुतीपासून एकाकीपणाने पडेल असं जे काय आहे तसं काय असण्याचं काही कारण नाही. आतासुद्धा एकंदरीत श्रीवर्धन मतदारसंघ जर का आपण अभ्यास केला तर असा दावा केला जात होता निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंत की ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी जवळपास 15-20 हजारांनी पिछाडीवर राहीन, त्या मतदारसंघातील भौगोलिक सामाजिक परिस्थिती लक्षामध्ये घेता. पण तसं घडलं नाही. मी 30,000चं मताधिक्य घेतलं त्या मतदारसंघात श्रीवर्धनच्या. अलिबागला तर 40,000. अलिबागच्या नेतृत्वाने तर सांगितलं होतं पवारसाहेबांच्या समोर भाषणात की याला चिरडून टाका, म्हणजे मला असं भाषण आहे. त्याच्याऐवजी मी 40,000चं मताधिक्य घेतलं आहे अलिबागमध्ये. आता चालत असतं राजकारणात. लास्ट 2 प्रश्न. आदिती तटकरेंना त्या भावांनी सांभाळून नाही घेतलं. लाडकी बहीण योजना आली, पण शिवसेनेचे भाऊ काय त्यांना शेवटी पालकमंत्री पद त्यांना घेऊनच दिलं. इकडे भावांचं भांडण संपत नाही आहे अजिबात. असं नाही आहे, तर संपेल. आता काय काळजी करता. आता नवीन आता तर आचारसंहिता कधी लागू शकेल, म्हणजे जवळपास आलेलं आहे. त्यामुळे नवीन सरकार ज्यावेळेला गठीत होईल त्याला आपण बघूया ना काय काय होतं ते काय.